युद्धाचा कांदा निर्यातीवर सुद्धा मोठा परिणाम झालाय। कांद्याचे तब्बल 160 कंटेनर बंदरावर अडकून पडलेले आहेत आणि त्यामुळे येवल्यातील व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। नाशिकच्या अंदरसूल इथल्या कांदा निर्यातदारांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिलारे यांनी। काय सांगाल नेमकी या युद्धाचा काय परिणाम आता भारतीय बाजारपेठेवर आणि कांद्यावर पाहायला मिळतो? शनिवारी झालेल्या अचानक झालेल्या या अटॅकमुळे जबल अलीवर अटॅक झाल्यामुळे तिथलं पोर्ट अस्थायी रूप तरी बंद आहे। जे 4-5 दिवस तरी ते बंद राहील आणि तोपर्यंत इथूनही आपला जाणारा माल थांबलेला आहे। नाशिक मुंबईच्या पोर्टवर 160 कांद्याचे कंटेनर आता उभे आहे आणि आता जे तुरंत पुढे पण किती दिवस ते बंद राहील सांगता येत नाही। त्यामुळे एक्सपोर्ट बंद राहिल्यामुळे कांद्याच्या दरावर नक्की परिणाम होईल। त्याचे नवीन जो कांदा येतो त्याच्यावर पण परिणाम होईल. हो, जर आता हे जर युद्ध लांबलं आणि मोठ्या प्रमाणात जर वाढलं तर एक्सपोर्ट बऱ्यापैकी कमी होईल। इतर देशात तर कमी झालंच आहे आणि आता जे दुबई वगैरे अख्खा देशात जात होतं ते जर झालं नाही तर त्या नक्कीच पुढील कांद्यावर त्याचा परिणाम होतच राहील। 160 कंटेनर कांद्याचे अडकून पडलेत आणि भविष्यात हे कंटेनर केव्हा तिकडे रवाना होतील आणि ही निर्यात होईल की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। सुदर्शन खिलारे, झी मीडिया, येवला, नाशिक।